हॅलो एव्हरीवन, आज आपण या शॉर्ट व्हिडिओमध्ये फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट ही कन्सेप्ट बघूयात. ओके, तर आता फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे नंबर आहे, तो आहे 8346. हा नंबर तुमच्याकडे आहे आणि याच्यामधली तुम्हाला 3 या डिजिटची म्हणजे 3 या अंकाची फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू काढायची. ओके, तर बघा आपण राईट डाऊन करून घेऊया फेस व्हॅल्यू ऑफ 3. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, तर जो नंबर किंवा डिजिट आहे त्याची जी दिसणारी व्हॅल्यू आहे. आता हा 3 आहे म्हणून याची फेस व्हॅल्यू काय आहे, 3 म्हणायची. ओके, सो दॅट जो ॲक्च्युअली डिजिटची व्हॅल्यू आहे तीच त्याची काय असणार आहे, फेस व्हॅल्यू असणार आहे. फॉर एक्झाम्पल आता 8ची व्हॅल्यू काय असेल, फेस व्हॅल्यू 8च राहणार आहे. 4ची फेस व्हॅल्यू काय असेल, 4च राहणार आहे. 6ची फेस व्हॅल्यू ॲज इट इज 6 राहणार आहे. समजलं, म्हणजे जो अंक आहे किंवा जो डिजिट आहे त्याची जी व्हॅल्यू आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं 6 विचारलं, फेस व्हॅल्यू ऑफ 6, तो नंबर जो आहे डिजिट आहे तोच त्याचा फेस व्हॅल्यू असणार. आता पुढची कन्सेप्ट आपण फेस व्हॅल्यू बघितली. फेस व्हॅल्यू ॲक्च्युली काय आहे, तर इट गिव्स द ओनली द व्हॅल्यू ऑफ द डिजिट. फॉर एक्झाम्पल 3ची विचारलं 3च राहणार आहे, 4ची फेस व्हॅल्यू 4 राहणार आहे. नेक्स्ट मग आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय बघू आपण, कशाची आपल्याला पाहिजे, आपण कोणता डिजिट घेतला आहे, 3 घेतला आहे. प्लेस व्हॅल्यू ऑफ 3. आता प्लेस व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एखादा नंबर असेल तर आपण प्लेस डिवाइड करतो की हा कोणत्या प्लेसला आहे, 1s प्लेसला आहे, हा कोणत्या प्लेसला आहे, 10s प्लेसला आहे, हा कोणत्या प्लेसला आहे, 100s प्लेस आहे, त्यानंतर कोणता आहे, 1000s प्लेसला आहे. मग आता हा 3 जो आहे तो कोणत्या प्लेसला आहे, फॉर एक्झाम्पल 6 1s प्लेसला आहे, 10s प्लेसला आहे, 3 कुठल्या प्लेसला आहे, 100s प्लेसला आहे. सो दॅट हा 3 नंबर तसाच लिहायचा आणि कोणत्या प्लेसला आहे, तो 100s प्लेसला आहे, म्हणून किती मल्टिप्लाय केला आपण, 100. मग त्याची व्हॅल्यू काय आपली आली, 3 × 100 300. सो दैट द प्लेस वैल्यू ऑफ 3 डिजिट इज क्या होगी, 300. सेम तसंच तुम्ही काय करू शकता, प्लेस मला तर सांगा फेस व्हॅल्यू ऑफ 4, याच एक्झाम्पलमधलं बघून घेऊ आपण. फेस व्हॅल्यू ऑफ 4 क्या होगी, ॲज इट इज जे डिजिट आहे तोच त्याची फेस व्हॅल्यू असणार आहे. आणि याच ठिकाणी जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची असेल, प्लेस व्हॅल्यू ऑफ कोणाची, 4ची, तर सांगा 4 डिजिट आहे असं लिहून घ्या. कोणत्या प्लेसला आहे तो, 10s प्लेसला. 10s म्हणजे किती असतो, 10 असतो. सो दॅट 4 × 10 काय झाला, 40. सो दॅट प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 क्या हो गया, 40. दिस इज द सिंपल concept of face value and place value. I hope you all have got this concept.